नमस्कार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्व लाडक्या बहिणींचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर बघा, जे अर्थमंत्री आहेत, जे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी प्रथमच अर्थमंत्री म्हणून बजेट सादर केलेलं आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी. तर बघा काय मोठी अपडेट आहे, मोठी खुशखबर आहे लाडक्या बहिणींसाठी. त्यामुळे संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी समजावून सांगणार आहे. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा. नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा. ठीक आहे, तर व्हिडिओला आता सुरुवात करूया. तर बघू शकता तुम्ही आता राज्याच्या राज्यावर कर्जाचा बोजा वाढल्याने लोककल्याणकारी योजनांसाठी कात्री लावणार जाणार आहे. लाडकी बहीण योजना बंद होणार अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र कोणतीही योजना बंद होणार नाही आणि लाडकी बहीण योजनेसाठी भरीव तरतूद करणार अशी घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आलेली आहे. लाडक्या बहिणींसाठी 2100 रुपयाची जी तरतूद आहे ते वचन निवडणुकीपूर्वी महायुतीने दिले होते. योग्य वेळी येताच त्यांची अंमलबजावणी केली जाईल असे आश्वासन सरकारकडून करण्यात आलेले आहे. बघा, मोठी घोषणा आहे, मोठी बातमी आहे. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. राज्याच्या कर्जाचा जो बोजा वाढल्याने लोककल्याणकारी योजना कात्री लावली जाणार. लाडकी बहीण योजना बंद होणार अशी चर्चा सुरू होती. मात्र कोणतीही योजना बंद होणार नाही आणि लाडकी बहीण योजनेसाठी भरीव तुम्हाला 2100 रुपयाची तरतूद आहे ती करण्यात आलेली आहे. बघा, जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस साहेब यांनी विधानसभेमध्ये बघा मोठी घोषणा केलेली आहे आणि सर्वात मोठी ही अपडेट आहे, सर्वात मोठी लेटेस्ट नवीन अपडेट आहे. प्रथमच त्यांनी अजितदादा पवार यांच्यानंतर हा अर्थसंकल्प सादर केलेला आहे. बघू शकता तुम्ही आता इथं राज्यातील एकल महिलांचे सर्वेक्षण करून त्यांच्या कल्याणकारांसाठी योजना राबवणार आहेत. आणि तुम्ही पुढे बघू शकता, महाराष्ट्र ग्रामीण जीवन ज्योती अभियानांतर्गत आतापर्यंत 37 लाख लखपती झाले असून 25 लाख लखपती बनणार आहेत. महिला बचत गटाच्या उत्पादकांना हक्कांची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी 13 जिल्ह्यांमध्ये उमेद मॉल सुरू करण्यात आलेला आहे. बघा, 13 जिल्ह्यांमध्ये. ठीक आहे, तसेच पुढे बघा, ही मोठी बातमी आहे, सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट आहे. आणि महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर पहिलाच अर्थसंकल्प सादर केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा अर्थसंकल्प सादर केला असून शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची मोठी घोषणा करण्यात आली आहे. आणि तसेच महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच मुख्यमंत्री राज्याचा अर्थसंकल्प सादर केला आहे आणि अर्थमंत्री सादर करणारे देवेंद्र फडणवीस हे राज्याचे पहिले उपमुख्यमंत्री ठरलेले आहेत. बघा, सर्वात मोठी ही लेटेस्ट अपडेट आहे, सर्वात मोठी गुड न्यूज आहे, मोठी बातमी आहे. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघा. 21,837 कोटी रुपयांची जिल्हा वार्षिक निधीसाठी तरतूद करण्यात आलेली आहे. त्यामध्ये तुम्ही गेल्या वर्षीच्या तुलनेत 1,708 कोटींपेक्षा जी तरतूद आहे ती अधिक केलेली आहे. आणि यावर्षी अर्थसंकल्पनासाठी 7,69,467 कोटी रुपयाची कर्जासाठी तरतूद केलेली आहे. 40,552 कोटी रुपयाची तरतूद करण्यात येत आहे. राजकोषीय तूट ही 3% कमी ठेवण्यात शासन यशस्वी ठरलेले आहे. बघा, महसूल तूट ही 1% कमी राहिलेली आहे. आणि ही सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट आहे, मोठी बातमी आहे, आताच्या क्षणाची सर्वात मोठी नवीन अपडेट आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओला कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. ज्या ज्या लाडक्या बहिणींना अजूनपर्यंत पैसे आलेले नाही तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून पाठवा किंवा नाही म्हणून पाठवा की सर आम्हाला पैसे आलेले नाही. परंतु बघा, 2100 रुपयाची जी तुम्हाला तरतूद आहेत, 2100 रुपयाची तरतूद लवकरच करण्यात आलेली आहे. लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पेमेंट DBTद्वारे जमा होणार आहे. आणि सर्वात मोठी नवीन अपडेट आहे, लेटेस्ट अपडेट आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. चॅनलवर नवीन असल्यास पटापट चॅनलला लाईक करा, शेअर करा. नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. कारण सर्वात मोठी ही गुड न्यूज आहे, सर्वात मोठी ही लेटेस्ट अपडेट आहे, सर्वात मोठी नवीन अपडेट आहे. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. तर असेच नवनवीन व्हिडिओनी लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकॉनला प्रेस करा. म्हणजे तुम्हाला नवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती सर्वप्रथम पाहायला मिळत असते. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघायचे आहेत. ज्यांना ज्यांना अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक केले नसेल, शेअर केले नसेल, त्यांनी पटापट लाईक करून घ्या आणि शेअर करून घ्या. जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर ताईंनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती, नवीन अपडेट्स. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.